नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, आज आपण बनवूया मस्त अशी गव्हाच्या पिठापासून मऊ गुबगुबीत लुसलुशीत अशी प्रमाणबद्ध चपात्या आणि त्याच्यासोबत टम्म असे फुगलेले फुलके पाहूया. ज्या पिठापासून आपण चपाती बनवणार आहे मऊ लुसलुशीत, त्याच पिठापासून इथं मी फुलके बनवलेले आहेत. तर बघू शकता एकदम सॉफ्ट असे फुलके आपले तयार झालेले आहेत. चला तर मग तुम्हाला चपातीही दाखवते. अतिशय सॉफ्ट आणि मौसूद अशी चपाती इथं तयार झालेली. तर याच्या संपूर्ण टिप्स अख्ख्या संपूर्ण व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, तर त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया. इथं आता आपण चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ मी 2 वाटी घेतलेले. तुम्ही कोणत्याही एका वाटीने घेऊ शकता. त्या वाटीने तुम्हाला पाणी घ्यायचे, म्हणजे परफेक्ट असं प्रमाण आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. आता इथे मी चवीनुसार थोडंसं अर्धा चम्मच मीठ घालून घेतलेले आणि ज्या वाटीने मी पीठ घेतलं होतं 2 वाट्या, त्या वाटीनेच 1 वाटी भरून पाणी घेतलेले. आता थोडं थोडं पाणी मिक्स करत हे पीठ आहे ते एकदम मौसूद असं मळून घ्यायचे. एकदम पाण्याचा वापर करायचा नाही, तर पीठ आहे ते पातळ होतं किंवा एकतर घट्ट बनतं. अशा पद्धतीने पीठ आहे ते मळून घ्यायचे. ज्यावेळेस नवीन शिकणारे असतात किंवा नवीन चपाती बनवायला सुरुवात करतात, तर त्यांच्या लक्षात येत नाही की पीठ कशा पद्धतीने मळायचे. तर त्यांच्यासाठी इथं दाखवत आहे की तुम्ही जेवढं पीठ घ्याल त्याच्या अर्ध पाणी लागतं. म्हणजे 2 वाट्या पीठ घेतलं तर त्याला 1 वाटी भरून पाणी लागतं. थोडंसं कमी जास्त 4 चम्मच इकडे तिकडे होऊ शकतं, पण जास्त पाण्याचा फरक इथं पडत नाही. आता इथं बघू शकता मी पीठ एकदम छान असं मौसूद मळून घेतलेलं आहे. मला इथं संपूर्ण वाटी भरून पाणी लागलेलं आहे. सगळं वाटीभर पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता हे पीठ मळलेलं आहे. थोडंसं हाताने चांगलं घुसळून घ्यायचे. 3 ते 4 मिनिटं अशा पद्धतीने चांगलं मळून घ्यायचे, म्हणजे पीठ आहे ते एकदम सॉफ्ट होतं. आणि पीठ सॉफ्ट झालं तर आपली चपाती पण एकदम सॉफ्ट येते. आणि तुम्ही कितीही वेळ ठेवा तरी सुद्धा चपाती आपली सॉफ्टची तशीच्या तशीच राहणार. म्हणजे सकाळी बनवलेली चपाती संध्याकाळी जरी तुम्ही बघितली डब्यात तरी ती सॉफ्ट राहील. आता याच्यावरती मी 1 चम्मच छोटा चम्मच म्हणजे तेल घालून घेतलं आणि चांगलं परत मळून घेतलेलं आहे. इथं बघू शकता. आता आपण इथं 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. पीठ मुरतंय तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. आता मी पळपट वगैरे घेतला. पळपटाखाली शक्यतो आपण एखादं ओलं कापड किंवा मग सुकं कापड घालून घ्यायचे, म्हणजे आपला पळपट तो हल्ला जात नाही, चपाती व्यवस्थित आपल्याला लाटता येते. आता इथं 10 मिनिटं मुरल्यामुळे काय होतं, चपात्या एकदम मौसूद अशा येतात. पीठ चांगलं मुरलेलं असतं. आता इथं बघू शकता. आता मी याचे गोळे करून घेते. इथं मी थोड्याशा मीडियम आकाराची चपाती दाखवणार आहे, कारण जर नवीन बनवणारे असतील तर त्यांच्यासाठी एकदम मोठी चपाती लाटायला जमत नाही आणि जरी लाटली तरी मग ती तव्यावरती टाकायला जमत नाही. त्यासाठी मीडियम आकाराच्या चपात्या आहेत त्या शक्यतो लाटून घ्यायचे. आता अशा पद्धतीने मी पारी करून घेतलेली. त्यामध्ये तेलाचा हात लावून घेतला, त्यावरती सुक्क पीठ घालून घ्यायचे आणि गोल आकार करून हलक्या हाताने एकदम चपाती ती लाटून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने चपाती आपण लाटून घ्यायची आहे. आता इथं तवा गरम करत असताना शक्यतो काय होतं, बरीचशी लोक आहेत ती पहिल्या वेळेस चपाती बनवताना तवा एक तर एकदम जास्त हीट करतात, नाहीतर मग एकदम स्लो वरती ठेवतात. त्यामुळे काय होतं, एकदम स्लो वरती ठेवलं तरी तुमची चपाती कडक होते आणि फुगली जात नाही. आणि एकदम जास्त गरम असेल तवा तर चपाती करपली जाते आणि तरी सुद्धा फुगली जात नाही. अशा पद्धतीने होतं. त्यामुळे सुरुवातीला तवा आहे तो चांगला हीट करून घ्यायचा आहे, म्हणजे फास्ट गॅसवरती थोडा वेळ ठेवायचा, त्यानंतर मीडियम गॅसवरती करायचा आणि त्यानंतर मग चपाती टाकून घ्यायची आहे. म्हणजे सुरुवातीला तवा आहे तो चांगला गरम करून घ्यायचा. सुरुवातीलाच तवा चांगला गरम झालेला असेल ना, तर मग चपाती टाकल्यानंतर चांगली टमकन अशी फुगली जाते. आता इथे बघू शकता मी चपाती परत दुसरी एक लाटून घेतलेली आणि आता तुम्हाला मी भाजताना दाखवते कशा पद्धतीने भाजायची. एवढ्या पातळ मी चपाती इथं लाटताना शक्यतो पातळच लाटून घेतलेल्या आहेत. जास्त जाड ठेवल्या तरीही फुगतात, परंतु त्यामध्ये खाताना व्यवस्थित लागत नाही, साईडच्या कडा लागतात. आता इथे बघा, तवा मी गरम करून घेतला आणि त्यानंतर मी मीडियम वरती गॅस ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपण जी चपाती टाकली होती ती भाजून घ्यायची. सुरुवातीला एक साईडनं भाजून घ्यायची, त्यानंतर पलटी करायचं, त्याच्यावरती तेल लावायचं आणि तशीच आपण दुसऱ्या साईडनं पण भाजून घेणार आहे. इथे बघा, एकदम पांढरी शुभ्र अशी चपाती आपली सॉफ्ट अशी तयार झालेली आहे. जेवढा वेळ तुम्ही जास्त चपाती तव्यामध्ये हे ठेवाल, भाजत ठेवाल, तर ती जास्त कडक बनली जाते. त्यामुळे शक्यतो तवा चांगला गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर मीडियम वरती ठेवून चपाती आहे ती शेकून घ्यायची. चला आता दुसरी चपाती आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने भरून घेऊया. मी अशी गोल पुरी सारखं करून घेतलेले, त्यानंतर तेल लावलं, त्यावरती पीठ छिडकलं आणि त्यानंतर मग आपण परत असा त्याचा ट्रायंगल करून घेतलेला आहे, म्हणजे याला चांगल्या लेयर्स पडतात. तुम्ही कोणत्याही प्रकारे अशा पद्धतीने चपात्या करू शकता. याला 3 ते 4 लेयर पडल्या जातात अशा पद्धतीनं. आता इथं बघू शकता तुम्ही, ही चपाती आहे ती ट्रायंगल शेप मध्ये पण बनवू शकता, स्क्वेअर मध्ये पण बनवू शकता किंवा मग तुम्हाला हवा असेल तर गोल मध्येही बनवू शकता. अशा पद्धतीने आपण ही चपाती सुद्धा बनवून घेतलेली. तर बघू शकता, परंतु चपाती लाटताना मी एकदम पातळ अशी छानपैकी लाटून घेतलेली. तुम्हाला सुरुवातीला जमली नाही तर थोडीशी जाड राहिली तरीही चालू शकतं. जसं जमत जाईल तशी मग ती आपोआप आपल्याला हातावरती बसल्यानंतर पातळ जमत जाते. अशा पद्धतीने चपाती परत मी तव्यावरती घालून घेतलेली आहे.
आणि गॅस तो आता आहे तो मीडियम वरती केलेला आहे। इथे बघू शकता चपाती कशी मस्तपैकी आपली फुगत चाललेली आहे। याला काही मी प्रेस वगैरे केलेलं नाही तरी सुद्धा चपाती छान फुगलेली आहे। आता यावरून आपण आहे ते तेल घालून घ्यायचं, तुम्हाला हवं असेल तर तूपही घालून घेऊ शकता। अशा पद्धतीने दोन्ही साइडने व्यवस्थित चपाती आहे ती भाजून घ्यायची आहे। आता इथे आपली चपाती भाजलेली आहे आणि मस्तपैकी लेयर ह्या चपातीला पडलेले आहेत। तर तुम्हाला जशी चपाती हवी आहे तशी तुम्ही चपातीला लेयरच्या करू शकता। जी अशी आपण बनवतो तर त्याला 2च लेयर पडतात आणि तुम्ही जर ट्रायंगल मध्ये बनवली तर त्याला 3 किंवा 4 घड्या असतात, त्याच्यामुळे ती जास्त लेयरची बनली जाते। अशा पद्धतीने हलक्या हाताने चपाती ती लाटून घ्यायची। चपाती लाटत असताना शक्यतो जोर लावून लाटायची नाहीये, म्हणजे व्यवस्थित आपली चपाती येते। आणि साईडच्या कडा आहेत त्या शक्यतो बारीक लाटायच्या आहेत, म्हणजे जाडसर ठेवायच्या नाहीत, म्हणजे खाताना आपल्याला ते काढून टाकायची गरज लागत नाही कधीच। बघा अशा पद्धतीने चपाती आहे ती गोल नाही चपाती आली तरी चालेल, परंतु चपाती आहे ती शक्यतो पातळ मध्ये लाटून घ्यायची आहे, म्हणजे खाल्ली पण जाते आणि छानपैकी फुगली पण जाते। अशा पद्धतीने आपण चपाती दुसरी पण मी लाटून घेतलेली आणि ती पण तव्यावरती घालून घेतली। तर बघू शकता एक साइडनं थोडीशी असं वाटलं की तुम्हाला गॅस स्लो झालेला आहे किंवा गॅसचे बर्नर काय वेळेस काय असतात छोटे मोठे असतात, तर मी म्हटलं तर मीडियम वरती ठेवायचंय। तुमचा बर्नरच जर छोटा असेल तर तुम्ही मीडियम ठेवला तर मग चपाती परत शेकणार नाही। आता ही मी बर्नर आहे तर मोठ्या बर्नर वरती ठेवलेले आहे आणि त्यानंतर मी मीडियम वरती केलेला आहे। अशा पद्धतीने बघा चपाती एकदम सॉफ्ट तयार झालेली आणि छानपैकी भाजून घ्यायची आहे। ही चपाती तुम्ही सकाळी बनवली असेल आणि संध्याकाळी जरी शिल्लक राहिली तरी ही चपाती आहे ती तशीच्या तशी सॉफ्ट राहते। आणि ह्या पिठामध्ये ना मी सोयाबीन मिक्स केलेला आहे ना काही आहे, फक्त नॉर्मल आपलं जे गहू असतो लोकवन गहू किंवा ह्याचा, तर त्या गव्हापासून या चपात्या बनवलेल्या आहेत। हा घरचाही गहू नाहीये तरी सुद्धा याच्या चपात्या बघू शकता एकदम पांढऱ्या अशा शुभ्र येत आहेत। अशा पद्धतीने मी परत चपाती लाटून घेतलेली आणि आपण परत शेकून घेऊया। अप्रतिम अशा मऊ लुसलुशीत अशा चपाती आपली तयार होतात एकदम सॉफ्ट मध्ये। आता आपण अशी चपाती आहे ती अशाच पद्धतीने शेकून घेऊया। आता इथे मी 5 ते 6 चपात्या बनवून घेतलेल्या आहेत, छानपैकी फुगलेल्या आहेत। अशा पद्धतीने चपाती ती शेकून घ्यायची आहे। इथे बघू शकता आता आपली चपाती एक शेवटची राहिली होती तीही मी अशाच पद्धतीने लाटून घेतलेली आहे आणि ती आपण असं शेकून घेऊया। इथं बघाल तुम्ही तर सगळ्या चपात्या आपल्या छानपैकी टमकन फुगलेल्या आहेत। आता ही चपाती भाजून झालेली, आता आपण ही अशा पद्धतीने फोल्ड करून पण तुम्ही भाजू शकता, म्हणजे साईडच्या कडा असतात त्या व्यवस्थित भाजल्या जातात। मग कारण की जी आपल्या गॅसची हीट असते ती मधोमध लागत असते, त्यामुळे घडी करून अशी चपाती भाजली तरीही ती व्यवस्थित भाजली जाते। आता आपण फुलके तयार करायला घेऊया। आता फुलके तयार करताना मी त्याच पिठाचे फुलके बनवून दाखवते, म्हणजे त्याच्यामध्ये वेगळं पीठ मळून फुलके बनवते असं नाहीये। काही लोक फुलके बनवत असताना त्या पिठामध्ये तेलाचा वापर करत नाहीत मळताना, पण मी आता ही चपातीलाच पीठ मळलेलं होतं आणि त्यातीलच फुलके बनवून दाखवते। म्हणजे जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की चपातीचं पीठ शिल्लक आहे, चला आज तेलाची चपाती नाही खायची तर आपण फुलकेही बनवू शकतो। अशा पद्धतीने छोटे छोटे लाट्या लाटून घ्यायच्या आहेत। तुम्ही लाटून पण ठेवू शकता, पण जास्त लाट्या लाटून ठेवायच्या नाहीत, मग ते फुगत नाहीत। एक 2-4 लाट्या लाटल्यानंतर लगेच आहे ते भाजायला घ्यायच्यात, म्हणजे आपले फुलके ते चांगले फुलले जातात। हे फुलके ते झटपट तयार होतात आणि गरम गरम खायला द्यायचे, म्हणजे कोणत्याही भाजी सोबत अप्रतिम असे लागतात। याला तेलाचा पण आपण वापर करत नाही। बघा आता एक साइडनं भाजलेले आहेत, मी मीडियम गॅसवरतीच गॅस ठेवलेला आहे। एक साइडनं थोडेसे भाजून घ्यायचे आणि लगेच आपण हे ते फ्लेम वरती टाकून घेणार आहे। इथं तुम्ही एखादी जाळी असेल ना तर जाळीवरती पण भाजू शकता, परंतु मी डायरेक्ट गॅसवरती भाजणार आहे। आता एक साइडनं भाजत आलेले, तर आता आपण जो मोठा गॅस आहे त्याच्यावरती डायरेक्ट घालून घेतलेले। बघा एक 5-7 सेकंदामध्ये फुलका आहे तो टमकन असा आपला फुगलेला आहे। मस्त दिसतोय की नाही, एक नंबर। आणि याला तेल वगैरे काहीच लावलं जात नाही, त्यामुळे तुम्हाला इझिली तुम्ही बनवू पण शकता आणि खाता पण येतो। चला तर आता तसाच मी दुसरा फुलकाही बनवून ठेवला होता, तोही आपण अशा पद्धतीने भाजून घ्या। तुम्हाला आता इथं पण दाखवते बघा। फक्त फुलका गॅसवरती टाकताना गॅस आहे तो फास्ट वरती ठेवायचा आहे, मोठा गॅस ठेवायचा, म्हणजे पटकन जो फुलका आहे तो फुगला जातो। बघा अशा पद्धतीने फुलका आहे तो भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी। आता आपण जे बाकीचे फुलके आहेत ना ते पण असे लाटून घेऊया। फुलका बनवत असताना थोडासा पुरीपेक्षा थोडासा मोठा किंवा पुरीच्या आकाराचाच बनवायचा आहे, म्हणजे काय होतं आपल्याला व्यवस्थित गॅसवरती तो भाजता येतो। अशा पद्धतीने तुम्ही चपाती सारखा जर फुलका लाटायचा प्रयत्न केला तर तो मग गॅसवरती मध्येच फक्त गॅस लागतो आणि मग तो फुलला जात नाही, मध्येच जळतो आणि साईडच्या ज्या कडा असतात त्या भाजल्या जात नाहीत गॅसवरती। अशा पद्धतीने इथं बघू शकता मी तव्यावरती परत घालून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपण भाजून घेऊया। मस्त असे फुलके तयार होतात। याच्यासाठी वेगळं पीठ मळायची गरज लागत नाही किंवा दुसरे काही याच्यामध्ये मिक्स करायची गरज लागत नाही। तुम्ही जे चपातीचं
म्हणजे त्या पिठामध्येच तुम्ही हे फुलके तयार करू शकता. अप्रतिम असे फुलके तयार होतात बघू शकता आणि एकदम सॉफ्ट राहतात. बघा आता तुम्हाला ही चपाती दाखवते, एकदम सॉफ्ट आहे. आता थंड झालेली चपाती तरी सुद्धा एवढी सॉफ्ट आहे. तुम्ही संध्याकाळपर्यंत ठेवली आणि संध्याकाळची सकाळपर्यंत ठेवली तरी अशीच्या अशी चपाती राहील. फक्त ठेवताना कापडामध्ये गुंडळून किंवा मग डब्यामध्ये कापड घालून त्यावरती ठेवून ठेवायची, म्हणजे व्यवस्थित सॉफ्ट राहते. अशा पद्धतीने आपल्या चपाती पण तयार झालेली, फुलके पण तयार झाले. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपींसाठी. थँक्यू.